श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 10वा। श्री गजानन महाराजांचे दर्शन होताच गाय गरीब झाली। श्री गणेशाय नमः। हे अरूपावया पूर्ण ब्रह्मा पंढरीराया सच्चिदानंदा विसविया मजला परते लोटू नको देवा हा दास गणू नको परक्या आता म्हणू माझ्या पातकाचा नको आणू विचार चित्ती नारायणा माझे करे न झाले पुण्य हे ठाऊके मजला गुण फार काय तुला वंदन दावण्या मी योग्य नसे अशी स्थिती आहे जरी परी देवा कृपा करी अहोळास गोदावरी पोटी आपल्या घेत असे तैसे तुआ करावे दुःख अवधे निवारावे पातकाला न उणे द्यावे माझ्या ठाई अकुचिता तू आणिल्या मनात अवधे काही घडून येत रंकाचाही राव होतो तुझ्या लाधता वशिला असो एकदा पुण्यराशी गेले उमरावतीच्या जाऊन उतरले सदनासी आत्माराम भिकाजीच्या हा आत्माराम भिकाजी सुत उमरावतीचा असे प्राप्त मोठा अधिकारी हातात होता त्याच्या विविध हो काय स्तव्य प्रभा याची जात हा संताचा प्रेमी अमित सदाचार संपन्न गृहस्थामी वर्तत असे त्याच्या घरी समर्थ गेले ते त्याने सांगून पूजिले मंगलस्नान घातले उषधकांचे गजराना उठणी नाना प्रकारची अंगी लाविली साची ती आनंदाची त्याची संत सहवासे ते धवा करवती काठी उमरखेड्याचा धोतर जोडा नेसविला साचा भारी केसरी गंधाचा भव्य तिलक लावित असे काठा माझी पुष्पहार नैवेद्याचा नाना प्रकार दक्षिणेची 100 रुपये त्याने ठेविले धूपदीप आरती झाली पुष्पांजली समर्पिली दर्शना लागी दाटी झाली उमरावतीच्या लोकाची प्रत्येक ऐसा वाटते समर्थ आपल्या घरी न्यावे यथा सांगा करावे पूजन त्याचे येणे रीती इच्छा बहुता झाली परी थोड्याशी मानिशी आली सदनी पाऊले लागल्या भली पुण्य पाहिजे बलंतर जे ज्याच्या पाशी होते समर्थ गेले ते का की साधू अवधे कळते अंतर्ज्ञाने करुण गणेश श्रीकृष्ण खापडे उमरावतीचा गृहस्थ बडे वकिलीत ज्याच्या पुढे ढीग रुपयाचे पडते की दादासाहेब या प्रती म्हणत होते वराडात हा सज्जन भाविक अत्यंत ब्राह्मण शुल्क यजुर्वेदी त्याच्या विनंती करिता खरी महाराज गेले त्याच्या घरी तेथेही झाली आता याच परी समर्थाची पूजा हो गणेशाप्पा म्हणून होता लिंगायतीचा वाणी चंद्राबाई कामिनी त्याची परम भाविक असे ती बोलली पतीला हा साधू पाहिजे नेला कसेही करून घराला पहा विनंती करून आपुले निष्पाप असल्या मन याचा आगमने करून होईल आपले पवित्र सदन भाविकाचे देव असे गणेशाप्पा म्हणे तिला वेड लागले आहे तुला हा सदनी साधू न्यायला वशिला पाहिजे बलवंतर पहा कापड्या रागुणी हा साधू न्याया सदनी श्रम पडले ते आन ध्यानी उगा हट्ट करू नको चंद्राबाई म्हणे नाता हे न पटे माझ्या चित्ता सांग माझी मनोदेवता सदनी साधू नेतील हो तुम्ही करा हो त्याच नुसती सदनी येण्यास विनंती गरीबावरी असेल प्रीती संताची ती विशेष परी अण्णा बोलेना छाती त्याची होईना बोलावयाचे निज सदना श्री गजानन साधू ते महाराज वंदले अखेर गणेशाप्पाच्या धरून कर तुझी किती आहे सदन दूर एवढे सांग मला तुझ्या सदनी वाटेल यावे काही वेळ बसावे अरे चित्त असेल ते बोलावे भीड न धरिसी कवनाची ऐसे महाराज बोलता गणेशाप्पाची या चित्ता हर्ष झाला तत्वता तो न शब्द बोलवे समर्थास घेऊन सदनी पूजा केली उभे त्यांनी आपुल्या संसार त्याच्या चरणी अर्पण केला तत्काळ असो ऐसा पूजा अमिप्त झाल्या उमरावतीच्या त्या प्रत्येक पूजेप्रत एक गृहस्थ हजर होत तो आत्माराम भिकाजीचा नात्याने हा होता भाचा राहणारा मुंबई शहराचा तार मास्तर असे की तो रजा घेऊन भला उमरावतीचा होता आला भेटण्या आपुल्या मामाला बाळाभाऊ नाम ज्याचे त्या बाळाभाऊ कारणे समर्थाचे लागले ध्यान म्हणे ऐसा साधू चरण सोडून कोठे जाऊ नये प्रपंच अवधा आश्वात त्यात कशात गो चित्त ऐसा आजपर्यंत तोच आता पुरे झाला काही असो आजपासून मी न सोडी त्याचे चरण अमृताचा टाकून विष प्याया कोण जावे म्हणून प्रत्येक पूजेला बाळाभाऊ हजर भला होता बुध तो राहिला दुसरे न काही कारण असो काही दिवसांनी शेगावा आले परतून मळ्यासी न जाता जाणी आले मंदिर मोठ्याच्या
त्या मंदिराचे पूजेस एक जागा होती ओस. गजानन पुण्य पुरुष येऊन बसला त्या ठाई. बातमी महाराज आल्याची कृष्ण पाटला कडली साची. त्यांनी जागा मळ्याची सोडली ते समजले, म्हणून आला धावत त्या ओस जागेवरती. सत्य महाराज करून दंडवत अधोवंदन बसला. डोळ्यातून वाहे पाणी खंड त्याचा नसे जाणी. वस्त्र टाकले भिजवूनी त्या श्रुनी छातीचे. ते महाराज वंदले पाटलाला, ऐसा कार्य रडशील भला. शोक कोणता तुला झाला ते वेगच सांग मज. पाटील बोले त्यावर जोडून आपले दोन्ही कर. महाराज मळ्याचा अभेर का हो आज केलात का. ऐसा अक्षम कोणता अपराध झाला सांगा आता. माझ्याकडून ज्ञानवंता मिले करू आपले असे. ही देशमुखाच्या बाजूस जागा आहे बघा साची. एक मळ्याच्या मालकीची. येथे तुम्ही राहू नका. मळ्यात मजी नसेल तरी चला तरी राहत्या घरी. ते खाली करीतो सत्वरी तुझ्यासाठी दयाडा. काकी तुझ्या वाचून मला न काही प्रिय आण. ते कडून वर्तमान अवध्या पाटील मंडळी तेही तेथे धावत आले. महाराज विनवू लागले निज सदनी या भले. हरी आणि नारायण. महाराज बोलले तयासी, मी जो या जागेसी येऊन बसलो आज दिवशी. ते तुमच्या हितास्तव्य ते पुढे येईल कडून. आता न करा भाषण. वाद दोघाचे निर्मूलन करीते हे विसरू नका. जितके जगी जमेद्वार तितके न करती विचार. मागचा पुढचा साचार हेच उणे त्याच्या ठाई. जा बंकटलालासी पाहून आणा वेगेसी. मी सोडितो तंत गृहासी. तो नाही रागावला ते काय हे त्याचे विचार. माझी कृपा तुझ्यावर आहे ती न धडणार कोणत्याही कारणाने. बंकटलालाही आला तेथे घालू लागला समजूत. याच्या मर्जीविरुद्ध मळ्यात तुम्ही यांना नेऊ नका. माझ्या घरुणी जेव्हा आले तेव्हा सांग मी काय केले. आपण आहोत त्याची बाळे ते सारखे अवध्यांना. सखाराम ओसलकार आहे मनाचा उदार. तो जागा देण्यास इन्कार करणार नाही वाटते. सखाराम देईल जागा. पुढचे करून आपण बघा. म्हणजे अवध्यास यात भागा घेता येईल सहजशी. समेट अवध्याचा घेऊन मठ बांधिला त्या ठिकाणी. परशुराम सावजींनी मेहकर घेतली विशेष. मेहनत घेतली विशेष. समर्थांच्या बरोबर निस्सीम भक्ती होती चार. भास्कर बाळाभाऊ पितांबर उमरावतीचा गणेश आप्पा. रामचंद्र गुरव त्याच्या पुढे राहत होता बरोबर. ते 5 पांडव श्रीहरी गजानन शोभू लागले. वृत्ती बाळाभाऊची अति विरक्त झाली साची. परवाना त्याच्या नोकरीची केली कृचित आपुल्या. पत्रे येती वरचेवरी बाळाभाऊस येण्या घरी. परिणामांतरी काहीच त्याला होईना. भास्कर म्हणे गुरुराया, हा सोकला पेढे खाया म्हणून ना इच्छा जाया. आपल्यापासून कोणीकडे द्यावा यास मार. म्हणजे सहा जवळ करीन घर. ही रत्न 14वे पाहिल्या बिगर. हा येथून हले नसे. लाकडी वाचून माकड पाहन होई कधी जड. मोठमोठाले ते पहाड भिवू लागती वज्राला. एकदा बडेच घालून दिले बाळाभाऊ कारण. परी तो आला परतून राजीनामा देऊन. बाळाभाऊ शेगावासी येता भास्कर बोलला त्यासी. का रे आम्हा त्रास देसी. येथे येऊन वरचेवर ओढाळ बैल हिरव्यावर पाहे पडाला निरंतर. त्यास जरी दिला मार तरी येईल येथे पुन्हा. तैसे लोचट तुझी कृती तंतोतंती निश्चिंती झाली. जयाची विरक्ती त्यानेच येथे यावे रे. हे अहंकाराचे भाषण समर्थांना न खपे जाण. त्याची भास्कराचे अज्ञान निवटाया कृत्य केलेसे. एक गृहस्थाच्या हाती भली थोरली छत्री होती. ती गजाननाने घेऊन हाती बाळास झोडू लागले. मारता मारता मोडली बुध होती छत्री भली. मग एक मोठी घेतली भरीव काढी वेडूची. ती मारणे सुरू केले. ते पाहता लोक भ्याले. काही पडून गेले सोडून त्या मठाला. परी बाळाभाऊ तसाच पडला. समर्थाच्या पुढे आला. कैक म्हणती असेल मेला तो या अशा माराने. भास्करही झाला चिंतातुर. बाळाभाऊचा पाहून मार. परी समर्थाचे समोर बोलण्या छाती होईना. तीही काठी मोडली खरी बाळाभाऊच्या पाठीवरती. मग ते कंटाळून अखेर तळू लागले तयाला. तैसा का तो कुंभार माती तुडवी साचार.
तैसाच केला प्रकार महाराजांनी तुडविण्याचा। मठी हा प्रकार चालला, शिष्य समुदायी पडत सुटला, कोणी गेले बोलावयाला त्याच्या वडिलाच्या मंडळी। व्यंकटलाल कृष्णाजी धावून आले मठामाजी, समर्थ हात धरण्या राजी, कोणी तयार होईना। व्यंकटलाला म्हणे भीत भीत, समर्थ हा आपुला भक्त, पुरे झाले या प्रती आता ऐसे तुडविणे। ऐसे एकता भाषण समर्थ वंदले हसून, हे असंबद्ध भाषण का करिता कळेना। मीन बाळासी मारिले, नाही तया तुडविले, निरखून पहा चांगले म्हणजे येईल कळूनी। महाराज म्हणाले बाळासी, उठ अवश्य वेगेसी, या आपुल्या मंडळीसी अंग तुझे दाखवी। ऐसी आज्ञा होता भली, बाळा भाऊ उठून गेला, लोक त्याच्या अंगाला पाहू लागले निरखून। तो वडाचा नाव नाही, कोठेही न दिसले काही, त्या पहिल्या परी होता पाही, निमग्र आपुल्या आनंदात। त्यायोगे भास्कराला बाळाभाऊचा अधिकार कळला, मग तोही न पुन्हा बोलला, वेडे वाकडे बाळासी, सोने कसासी उतरते, तेव्हाच त्याची किंमत कळते। आश्चर्य झाले समजता ते, तो प्रकार पाहून। शुक्लाल नाम अग्रवाल होता बाळापुराला, श्रोते त्याच्या अगरवालाला गायक द्वाड होती। तिने गावात फिरावे, मुला माणसास तुडवावे, अशक्तासी हुंदडावे, शिंगाने की आपुल्या वाटेल त्याच्या दुकानात। गाईने शिरावे अवचित, धान्याची या टोपल्यात, तोंड आपुले खुपसावे, वाटेल तितके इच्छित खावे, राहिलेले नासावे, तेल तुपाचे लवंडावे, पिंप अंगाच्या धक्क्याने घरी बांधून ठेविता, चराड तोडी हा म्हणता, साखळीशी आणिता, लघुता बांधता त्या गायीने, ती गाय नव्हे वाघीण बाळापुरा कारण, लोक गेले कंटाळून, त्रास सोसिता तियेचा, गामन मुडीच होईना, कास कधीही करीना, तोडून ठेविता राही, कोंडून ठेविता राहीना, घरा माझे कुठेही, लोक म्हणती सुकलाला, हे खाट कास या गाईला, किंवा मारून टाक तिला तूच गोडी घालून। सुकलाल म्हणे लोकासी, तुम्ही मारून टाका तिसी, वाटेल त्या प्रयत्नासी, करून या विबुध हो। एका पठाणाच्या तिला मारण्या यज्ञ केला, गोडी भरून बंदुकीला टपून बसला होता हो, ते कसे काय कोणा जाण, कळले गाई कारणे, तिने येऊन शिंगाने पठाण वाडीला होता, ती परगावी नेऊन दिली होती सोडून, परी ती आली परतून, त्याला सांग काय करू, ऐसे एकता लोक म्हणती, आता याला एक मुक्ती युक्ती, गोविंद बुवाचा घोडा म्हणती, समर्थांनी गरीब केला, तूही या गाईला घेऊन जा शेगावाला, अर्पण करी समर्थाला, म्हणजे अवधे संपेल, साधूस गाय दिल्याचे पुण्य तुला लागले साचे, आणि संकट मुचे टळेल बापा त्यायोगे, ते अवध्यास मानिले, गाय नेण्यास ठरविले, तिला धरण्यासाठी केले प्रयत्न नाना परी, एक यज्ञ नाही फळाला, शेवटी एका टांगणाला हरळकुंड्याचा ढीग केला, सरकी ठेवली शेजारी, ती खाण्या लागून गाय आली धावून, ती येता फास टाकीला धरिती 10-20 जणांनी, साखरदंडाने बांधून पुरी गाय घातली, बांधून पुरी गाय घेतली, गाईकडे आणिला, गाडीकडे आणली, शेगावा भितरी गजाननासी द्यावया जवळ, शेगाव जसे जसे येऊ लागले, तसे तसे स्वभावात पडला असे त्या गाईला पलट, समर्थापुढे येता शनी गाय म्हणाली दिनवाणी, तिचे लवचनी आणून पाणी पाहिले त्या पुण्यपुरुषा, महाराज म्हणाले अवध्यांना, हा काय तुमचा मूर्खपणा, गाईस ऐस्या यातना देणे काही बरे नव्हे, चारही पाय बांधलेले, गळा साखरदंडे लाविला, शिंगाचाही तीच गती केली, चराडाने कथाच्या ऐसा मोठा बंदोबस्त, शोभत असे वाघिणी प्रत, ही गाय बिचारी साक्षात, तिला न ऐसे करणे बरे, अरे खुड्यांनो ही गाय अवध्या जगाची आहे माय, तिला बांधिले हाय हाय, केवढा कठीण प्रसंग आला, तिला आताच करा मुक्त, तिनं हुंडाळी कोणाप्रत, परी लावण्या तिला हात, छाती कोणाची होईना, जो तो पाहुण मागे सरी, जेथे समर्थ आली स्वारी, आपुल्या त्या पुनीत बांधिले तोडिले धेनुनी, बंधने अवधे तुटता भली, गाय गाडीच्या खाली आली, पुढील पाय टेकिती झाली, समर्थ वंदन कराया, खाली घालून या माना, प्रदक्षिणा त्या केल्या तिनं, समर्थाचे दिव्य चरण चाटू लागली निज जिभेने,
ऐसा प्रकार जेथे झाला तो अवध्यांनी पाहिला. समर्थाच्या प्रभावाला शेषही वर्णू शकेला. समर्थ म्हणाले धेनुस, बाई कोणानं द्यावा त्रास, तू या सोडून मठास कुठेही जाऊ नको. ऐसा घडता प्रकार अवध्यांनी केला जय जयकार. उच्च स्वराने त्रिवार समर्थाच्या नावाचा. बाळापुराची मंडळी बाळापूर निघून गेली. गाय तेथे राहिली शेगावासाठी मठामध्ये. त्या दिवसापासून ठावेन तिला चराट जाणं. सुज्ञ धेनुसा अवधे गुण तिच्या ठाई पातले. अजून त्या शेगावात तिचे संतती नांदते. जे काही वंदती ब्रह्मते तेच येथे घडून. असो एक कारंज्याचा लक्ष्मण धोडे नावाचा विप्र जानसनीय शाखेचा. धन कंकण संपन्न असे त्यासी रोग झाला. पोटाचा उपाय केला अत्यंत परिणाम आला. गुण किंचित खर्च सारा व्यर्थ गेला. त्याने समर्थाशी कीर्ती कर्णोपकरणी ऐकली साची. म्हणून सह परिवार सत्वर गती आला शेगावा कारणे. रोगव्याधीने चालावेना श्रोते या लक्ष्मणाला. दोघे तिघांनी उचलून जाणं आणले त्या मठात. करण्या नुसता नमस्कार. समर्थ होते शरीर त्याच्या कुटुंबाते पदर. समर्थापुढे पसरिला आणि म्हणाली दयाघना, मी आपली धर्मकन्या. माझ्या पतीचे यातना हरण कराव्या आपण. अमृताचे दर्शन होता हा यावे मरण. माझ्या कुंकवा लागून टिकवा हीच विनंती. त्यावेळी समर्थ स्वारी आंबा खात होती खरी. तोच फेकला अंगावरी त्या लक्ष्मीकांतीच्या. जा दे हा पतीस खाया व्याधी त्याची बरी व्हाया. तू शोभती त्याशी जाया पती भक्ती पारायणा. यापुढे येन काही वंदले. चिलीम ओढू लागले श्री गजानन स्वामी भले. आपुल्या मठात शेगावी भास्कर म्हणे हो बाई, आता न बसाया ठाई. आपुल्या पतीस लवलाई जा घेऊन कारंजाते. प्रसाद आंब्याचा तो का तुम्हा समर्थ करी प्राप्त झाला. तोच घडी घाली खायला आपुल्या पती कारणे. याने तुझे होईल काम गुण येईल अच्युतम. लक्ष्मणासी आराम होईल आंबा खाताच. बाई घेऊन आंब्याला येती झाली कारंजाला. प्रसाद खाऊ घातला आंब्याच्या आपल्या पतीला. निज गृहस्थी जोडपे आले अप्त पुसू लागले. शेगावात काय घडले ते सांगावे सांकल्य. बाईने अवधे वर्तमान कळविले लोका लागून. आंब्याचा तो प्रसाद म्हणून दिला समर्थ मजलगी. आणि आज्ञा केली खरी खाऊ घाला अत्यांदरी. आंबा प्रसाद निज करी आपल्या त्या पतीला. त्याप्रमाणे मीही केले आज सकाळी खाऊ घातले. हे वैद्यांनी जई ऐकिले तई त्या पटेल हो बाई, तुम्ही काय केले तर हे हाय हाय. आंबा हेच कृपार्थ पथ्य होय या पोटातील रोगाला. माधव निदानी हेच कथिले. श्रुतीतांनीही वर्णिले निर्घटने कथन केले. शरणं धरा म्हणे असेच. तुम्ही जो प्रसाद दिला पाहिजे होता भक्षण केला. पत्नीने पुण्यपतीला उपयोगी पडत असे. ऐसा नैवेद्य बोललेला आप्त अवधे घाबरले. जे ते टोचू लागले लक्ष्मणाच्या पत्नीस. परी झाली अघटित लक्ष्मणाचे पोट सत्य रेच होऊ अकस्मात मऊ होऊ गेले हो. शोच्या वाटे व्याधी गेली हळूहळू शक्ती आली. पहिल्या परीच होऊ लागली प्रकृती लक्ष्मणाची. नैसर्गाच्या बाहेरील वैद्यशास्त्र काही न करी. येथे उपयोगी पडे खरी कृपा देवसंताची. लक्ष्मण बरा झाल्यावर आला शेगावी सत्वर. म्हणे महाराज माझे घर पाय लागू द्या पवित्र करा. मी आलो त्याच साठी. चला कारंजा ज्ञानजेठी करा हिर पुटी नाही असे म्हणू नका. अग्रह त्याचा विशेष पडला. महाराज गेले कारंजाला. तेधवा होते सांगतीला. शंकर भाऊ पितांबर घरी येऊन पूजा केली. दक्षिणा ती निवेदली. अवधी संपत्ती दिली आहे मी कोण देणार. परी एका ताटात काही रुपये ठेवले सत्य. महाराज बघून त्या प्रत ऐसा रीती बोलले. म्हणशी माझे काही न उरले. मग ते रुपये कुठून आणले. लक्ष्मणा ऐसे चाडे दांभिकपणा करू नको. मला दिले तू आपले घर. आता उघडी अवधे दार फेकून देई रस्त्यावर. अवधे कुलुपे घेधवा. लक्ष्मण काही न बोलायला मौन धरून बसला. परी समर्थ अग्र धरिला. खजिन्याचे दार उघड भीत भीत मोकळे द्वार केले त्याने अखेर. खजिन्याच्या उमऱ्यावर स्वस्ता जाऊन बसला आणि म्हणाला महाराज यावे वाटलं ते घेऊन जावे. ऐसे बोलीला जरी बरावे परी अनन्य भावे अंतरी. हे त्याचे दांभिकतापणा. समर्थ आले कडून बहुरूप्याचे राजेपण.
कोठून टिके बाजारी तैसे कडू वृंदावन, वरून पाहता दिसे छान, परी अंतरी करवटपणा, पूर्ण त्याच्या भरेल असे, सोडून त्याच्या घरासी, उपाधी निघाली पुण्यराशी, दांभिकतेच्या सदनासी, संतन होती तृप्त गदा, येथे त्याच्या घरासी, वा धनदौलताची गरज समर्था नव्हती साची, ते वैराग्याचे सागर, परी तो जे काही बोलला त्याच्या सत्यपणा राहिला, पाहिला खोटेपणात राग आला, म्हणून ते पुढे उठून जाता जाता बोलले, माझे माझे म्हणसी भले, भोग आता त्याचे फळे, माझा उपाय त्यास नसे, मी कृपा कराया आलो होतो या ठाया, यापेक्षा दुप्पट द्याया, परी ते न तुला प्रलब्धात, तेच पुढे सत्य झाले, 1-6 महिन्यात अवधी लक्ष्मी झाली फस्त, त्या भिकाजीच्या याची वेळ आली, म्हणून श्रोते परमार्थात, खोटेपणा न खपे किंचित, याच पिसाठी हे चरित्र समर्थ घडून आणिले, श्री गजानना चिंतामणी, त्यागार काय शोभा आणि, वा सुवर्णा लागुणी, भूषवावे काय कथिनेला, स्वस्ती श्रीदास विचरित, श्री गजानन विजय नामे ग्रंथ, सदा भाविक परिसोत, निज कल्याण भावया, शुभ होतु हरिअर्पणाय, इति श्री गजानन विजय ग्रंथ 10th अध्याय समाप्त।